नमस्कार डिअर फ्रेंड्स. आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत कदरबद्दल. आयुर्वेदामध्ये कदर ही जी व्याधी आहे याला मराठीमध्ये कुरूप म्हटलं जातं. कुरूपचे बरेचसे पेशंट असतात आणि लेडीज आणि जेंट्स दोन्ही प्रकारचे पेशंट असतात ज्यांना खूप महिन्यांपासून किंवा वर्षांपासून कुरूपचा त्रास असतो. आता खूपसे पेशंट असंही म्हणतात की कुरूप आमचं खूप दिवसांपासून आहे, फार जास्त याच्यात वेदना आहे, फार जास्त दुखतं, चालताना त्रास होतो. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की याच्यामध्ये काही काटा वगैरे गेलाय की काय, तर याला कोरूनही बघितलं. वेगवेगळ्या प्रकारची जी पट्टी येते, कॉर्न कॅप्स येतात, इतर उपाय करून बघितले तरी कुरूप अजिबात जात नाही. काम करताना फार त्रास होतो. तर डिअर फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण बघून घेऊ की फार साध्या सोप्या घरगुती उपायांच्या सहाय्याने कुरूप जे फार महिन्यांपासून फार दिवसांपासून आपल्याला त्रास देत आहे ते आपण घरी बसल्या कसे बरे करू शकतो. नमस्कार, मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील बडवेकर. डिअर फ्रेंड्स, मी मागील 15 ते 16 वर्षांपासून वेगवेगळ्या डिझिजेसवर आयुर्वेदिक व ॲलोपॅथी मेडिसिनच्या सहाय्याने ट्रीटमेंट करतोय. आपली कुठल्याही आजारासंबंधी, औषधासंबंधी जर कुठली क्वेरी असेल, प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा. आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय करू. टॉपिक स्टार्ट करू मित्रांनो आपण. तर जसं मी सांगितलं आपल्याला की कुरूप जे आहेत हे खूप जास्त वेदनादायी असतात आणि खूप महिन्यांपासून, फार दिवसांपासून जे आहे, ज्यांनाही कुरूप झालंय त्यांना त्रास देत असतात. कुरूप जर बघायला गेलं तर जास्त करून पायावर आढळतात आणि फार असेही पेशंट बघायला मिळतात ज्यांना हातावर सुद्धा कुरूप झाले. त्यांना कुठल्याही गोष्टीची ग्रीप घेताना, काम करताना, लेडीज असेल तर घरातले कामं करताना त्यांना हातामध्ये वेदना होत असतात किंवा पायामध्ये वेदना होत असतात. खूपदा जसं आपण सांगतो किंवा मेडिकल स्टोअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्न कॅप भेटतात, व्यक्ती त्याला लावतो. घरात काही टोकदार वस्तू असेल तर त्याला कोरून सुद्धा काढतो, तरी पण कुरूप काही जात नाही आणि सलग त्रास होत राहतो. कारण थोडक्यात बघून घेऊ आपण की कुरूपाची उत्पत्ती का होते हातांमध्ये आणि पायामध्ये. जिथेही अत्याधिक प्रमाणात एक्झर्शन आहे किंवा रफ वस्तूंचं हँडलिंग वगैरे आहे. पायाचं जर बोलायचं झालं तर असे जे काही पेशंट आहे, जी लोकं आहे, जे चपलेचा वापर कमी आहे आणि कडक सँडलचा वापर इथे जास्त आहे किंवा सँडल आणि चप्पलचाही वापर खूपदा कधी-कधी गावाकडच्या ज्या लेडीज आहे ते करत नाही. शहरातल्या ज्या लेडीज आहे ज्यांचं सोल जे आहे सँडलचं किंवा हील जर ते वापरत असतील तर अशा केसेसमध्ये कोशिका ज्या असतात पायाच्या तळव्यांच्या त्या हळूहळू डेड होऊन तिची उत्पत्ती होऊन कॉर्नची उत्पत्ती होत असते, म्हणजे कुरूपची उत्पत्ती होत असते. खूपदा पेशंटला असंही वाटतं की याच्यामध्ये कुरूप झालाय म्हणजे काटा गेला असेल, तर ते त्याला कोरून काढण्याचा प्रयत्न करतात. रक्त येतं, तिथे जखम होऊन जाते, बट कुरूप काही दिवसांनी, महिन्यांनी तसाच तसा राहतो. ही पण एक धारणा आहे समाजामध्ये. हे एक छोटे-मोठे कारणं होते डिअर फ्रेंड्स. तर आपण आता त्या उपायाकडे चलू, की जो उपाय आपण केला तर खूप दिवसांचे जरी आपल्याला कुरूप असतील आणि वेदनादायी जरी असतील, तरी त्याच्यात तुम्हाला फार चांगला आराम होऊन जाईल. आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे हेअर ऑइल असतं. हेअर ऑइल जर नसेल या केसेसमध्ये तर ॲडवाइजेबल हे असतं की तिळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे. तिळाचं तेल जर अवेलेबल नसेल तर कुठलंही घरातलं खोबरेल तेल असेल, कोकोनट ऑइल असेल, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तेल आपल्याला गरम करायचं आहे. मित्रांनो, 3 ते 4 चमचे, चिमूटभर त्याच्यामध्ये सेंधव मीठ टाकायचं आहे आणि हेच तेल जे आहे पायाच्या तळव्यांना किंवा हातावर जर तुम्हाला कुरूप झाले असतील, आपल्याला मालिश करायची आहे 10 मिनिटांसाठी. दोन्हीही तळव्यांना गरम तेल करून सावकाशपणे मालिश करायची आहे 5 ते 10 मिनिटांसाठी. मी रिपीट करेल, जी ही कुरूप वेदनादायी जागा असेल तर पूर्ण तळव्यांना आपल्याला मालिश करायची आहे 5 ते 10 मिनिटांसाठी तेल गरम करून. आयदर तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता किंवा घरातलं खोबरेल तेल, कोकोनट ऑइल आहे ते सुद्धा घेऊ शकता. गरम करून घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. तर जेव्हाही आपण ही मालिश स्टार्ट करतात, मालिश झाल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला आपले पाय ठेवायचे 10 ते 15 मिनिटांसाठी. मी हे काय सांगितल्याचं कारणसुद्धा सांगेल. जेव्हाही तुम्ही तेलाची मालिश, गरम तेलाची मालिश तळव्यांना करतात किंवा पंजांना करतात हातांच्या, तर या केसेसमध्ये ब्लड सप्लाय जो आहे स्किनच्या ठिकाणी याची वृद्धी होते. ब्लड सप्लाय उत्तमरित्या वाढत असतो. डेड झालेली जी स्किन आहे मित्रांनो, ती पण हळूवारपणे निघून जाते आणि रक्ताचा प्रवाह वाढल्यामुळे कडक झालेली जी स्किन आहे याची परिणती एका मऊ त्वचेमध्ये होते. रक्तही वाढल्यामुळे वेदना जी आहे त्या ठिकाणी फार कमी होतात. तेलाच्या मालिश जी आहे ही त्वचेला, पायाच्या तळव्यांना तर मदत करतेच, हाताच्या पंजांना सुद्धा मदत करते आणि कुरूप जे आहे कडक झालेले हळूवारपणे, मऊपणे गायब व्हायला लागतात. दोन्ही आपल्याला सायमल्टेनियसली करायचं आहे. पहिले मालिश करायची आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी. 15 मिनिटांचा गॅप घेऊन जे आहे आपल्याला गरम पाण्याने शेकायचं आहे. दिवसा जर आपल्याला नाही जमत तर रात्री आपण आरामात जे आहे रात्रीच्या वेळेस हा प्रयोग करू शकतात. विश्वास जरी बसत नसला की फक्त या 2 साध्या उपायांनी कुरूप जातील, तर आपण आवर्जून हा उपाय करून बघायचा आहे
खूपशा पेशंटला फार आरामात या उपायांच्या, साध्या सोप्या उपायांचा फायदा होऊन जातो. दुसरा एक छोटासा उपाय असा आहे की काही जे कुरूप असतात त्याच्यात अत्यधिक प्रमाणात वेदना असते. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला एवढं करायचं आहे की तिळाचं तेल किंवा घरचं तेल न घेता थोडंसं एरंडीचं तेल घ्यायचं आहे. त्याला किंचित कोमट करायचं आहे आपल्याला आणि जिथे कुरूपच्या ठिकाणी जास्त वेदना होते तिथे आपल्याला गोल-गोल मालिश करायची आहे. आपण याच्यामध्ये थोडीशी हळदही टाकू शकतो सेंधव मिठाच्या ऐवजी. एरंडीचं जे तेल आहे, जिथे वेदना ज्या ग्रुपांमध्ये जास्त आहे, तिथे एरंडीचं तेल घेऊन किंचित कोमट करून थोडी हळद मिक्स करून आपल्याला अर्धा ते पाऊण तास इथे ठेवायचं आहे आणि नंतर गरम पाण्याने आपल्याला पाय धुवायचे. हळुवारपणे हे कुरूप जे आहे ते गळून जातात मित्रांनो. पहिला जो उपाय मी सांगितला होता हा कुरूप होणं थांबवतो सुद्धा आणि जे खूप वर्षांपासून फार महिन्यांपासून जे कडक कुरूप झालेले आहे त्यांना बरं करण्याचं काम पहिला उपाय करतो. दुसरा उपाय जो एरंडीच्या तेलाचा आणि हळदीचा आहे तो ज्या कुरूपांमध्ये वेदना आहे तिथे जास्त कारगर आहे. तर डिअर फ्रेंड्स, हा आजचा साधा सोपा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये खूप महिन्यांपासून किंवा दिवसांपासून कुरूपचा जर त्रास असेल, कॉनचा जर त्रास असेल लेडीज किंवा जेंट्स पेशंटला, तर आपण हा साधा सोपा उपाय करून आपला फायदा करून घेऊ शकतात. असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो.